मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेला म्हणजे की आपण भरपूर पॅटर्न बघितले, स्टार ट्रायंगल पॅटर्न काय असतात. त्याच्यामध्ये लास्ट जो पॅटर्न बाकी आहे सिम्पल पिरॅमिड तो आता डिस्कस करू. आणि याच्यानंतरचे काही अजून वेगवेगळे पॅटर्न जसं इन्व्हर्ट पिरॅमिड झालं, डायमंड पॅटर्न झालं. हे जे पॅटर्न आहे आपण आता ते C++चे जे सेशन आहे, कारण तिथं पण मला परत पहिल्यापासून बेसिकपासूनच शिकवायचं आहे. तिथं अजून पण आपण पॅटर्न प्रिंटिंग जे वेगवेगळे पॅटर्न आहे वेगवेगळे जे म्हणजे की जे सीमध्ये डिस्कस नाही केलेलं राहणार ते C++मध्ये आपण डिस्कस करणार आहे मोस्टली. आलं म्हणजे वेगवेगळे तुमची व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स होऊन जाईल. तर जसे जसे लँग्वेज आपल्या येतात तसे वेगवेगळे पॅटर्न आपण डिस्कस करत चालू. पण आज ही पॅटर्न प्रिंटिंग इन C प्रोग्रामिंगचं लास्ट लेक्चर आहे. इझी पॅटर्न मी ऑलमोस्ट इझी आणि मीडियम लेवलचे पॅटर्न ऑलमोस्ट इथं मी संपवले. जे हार्ड लेवल आहे ते आपण काय करणार आहे C++मध्ये डिस्कस करणार आहे. लॉजिक पूर्णपणे सेम राहणार आहे, लँग्वेज कोणतीही असो. लॉजिक सगळ्या म्हणजे फक्त सिंटॅक्समध्ये डिफरन्स आहेत, बाकी पॅटर्न वगैरे सर्व गोष्टीचे लॉजिक काय राहणार आहे सगळ्या लँग्वेजमध्ये सेमच असणार आहे. तर हा एक सिम्पल पिरॅमिड आहे. या सिम्पल पिरॅमिडला आपल्याला काय करायचं आहे, प्रिंट करायचं आहे. आता तुम्हाला काय सांगितलं होतं सगळ्यात पहिली स्टेप मी, जर याला प्रिंट करायचं तुम्हाला काय करायचं आहे, हा जो पॅटर्न दिसतो त्याला काय करा तुम्ही जसं जसं टेबलमध्ये टाका. टेबलमध्ये टाकल्यानंतर तुम्हाला काय मिळालं की इथे नंबर ऑफ रो बघितले किती 1 2 3 4, तर 4 रोज आहे. आणि कॉलम किती बघितले, कॉलम बघितले शेवटच्या याच्यात बघितले 1 2 3 4 5 6 7, 7 कॉलम आहे. मग मी काय केलं 7 कॉलम आहे, त्याचे इज इक्वल टू 1 2 3 4 4 5 6 आणि 7 पर्यंत काय झालं आपलं, काय झालं 7 कॉलम आणि 4 रोज आहे. मला हे रिलेशन भेटलं. त्याच्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं होतं, त्याच्यानंतर तुम्हाला रिलेशन काय सांगितलं होतं मी, की आपल्याला बघायचं की नेमकी स्टार कुठं प्रिंट आहे आणि स्पेस कुठं प्रिंट आहे. दुसऱ्या स्टेपमध्ये आपण काय करतो तेच ॲनालिसिस करतो की स्टार कुठं प्रिंट आहे आणि स्पेस कुठं प्रिंट आहे. तर मी बघितलं जेव्हा i इज इक्वल टू 1 आहे तेव्हा स्टार कुठं प्रिंट आहे 4 पशी प्रिंट आहे. i इज इक्वल टू 2 आहे तर स्टार कुठं प्रिंट आहे आपला 3 4 5 3 ठिकाणी प्रिंट आहे. i इज इक्वल टू 3 आहे तर कुठे 2 3 4 5 आणि 6. i इज इक्वल टू 4 आहे तर कुठं प्रिंट आहे 1 2 3 4 5 6 आणि 7. म्हणजे काय सगळ्या ठिकाणी काय म्हणजे 7 पर्यंत आपले काय राहणार आहे इथे प्रिंट राहणार आहे. काय राहणार आहे 7 पर्यंत इथं प्रिंट राहणार. मग इथं काय राहणार आहे आपलं 7 आपला इथे असेल, काय असेल 7 असेल. तर सगळ्यात पहिलं मी बघितलं काय 4 आहे. 4च्या इकडं काय सगळ्या ठिकाणी 5 प्लस मी आय केलं, 5 प्लस आय म्हणजे 6, नंतर 6 5 6 7. म्हणजे आता इथं काय करू शकतो की मी बघितलं तर याची इकडं पण काय 3 आपले काय स्पेस आहे आणि इकडं पण काय 3 स्पेस आहे. मग मला इथं रिलेशन जर फाइंड करायचं तर रिलेशन फाइंड करायचं सगळ्यात आधी मी बघितलं असं काय रिलेशन मी काढू शकतो. तर मला सगळ्यात पहिलं बघा की जेव्हा i इज इक्वल टू 1 आहे तेव्हा काय तो 4 आहे. पण पुढून पण तुम्हाला किती सोडायचे 3 सोडायचे, म्हणजे 3पेक्षा काय पुढंच जायचं आहे तुम्हाला. आणि इकडं काय इकडं बघायला गेलं तर किती राहणार आहे 5 प्लस हा 4 आहे म्हणजे 5 मायनस आय. नंतर आपण असं काही रिलेशन काढू शकतो का, इथं जर बघितलं तर काय रिलेशन येऊ शकतं की हा 3पेक्षा जास्त आहे आणि इकडं बघितलं तर काय तो 5पेक्षा तो कमी राहणार आहे. मग एवढ्याच ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे स्टार प्रिंट करायचं आहे. मग इथं असं काही रिलेशन निघू शकतं का, स्पेस कुठं ते दिसले, स्पेस कुठं i इज इक्वल टू 1ला बघितलं तर स्टार j इज इक्वल टू 4ला आहे. बाकी सगळ्या ठिकाणी काय स्पेस आहे. मग सगळ्या ठिकाणी स्पेस आहे. मग मी असं काय रिलेशन टाकू शकतो ही पोझिशन फिक्स राहील. म्हणजे हे फिक्स राहील म्हणजे काय मला कोणतरी दोन्ही साईडने रेस्ट्रिक्शन पाहिजे म्हणजे काय दोन्ही कंडिशन चेक करून मग तो गिवन स्टार आपला प्रिंट झाला पाहिजे. दोन्ही कंडिशन चेक करून म्हणजे इकडं पण स्पेस सोडावं लागणार, 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 इथं पण स्पेस आहे आणि तिथं पण स्पेस आहे. शेवटचीच अशी लाईन आहे जिथं स्पेसची गरज नाही आहे. आपल्याला एवढं माहिती ज्या गोष्टी मिळाल्या त्या गोष्टी आपण काय करतो सगळ्यात पहिले कोडमध्ये लिहित चालतो. मग कोडमध्ये जर लिहायला गेलं तर कसं येईल सगळ्यात पहिले सांगा. आपण काय करू कोड ब्लॉक्सला ओपन करू. कोड ब्लॉक्सला ओपन केल्यानंतर सगळ्यात पहिलं मला काय दिसलं की नंबर ऑफ रोज किती आहे, नंबर ऑफ कॉलम्स किती. नंबर ऑफ रोज आणि कॉलम्सला काय करतो मी लिहून घेतो इफ. मग मला त्या कॉलमच्या ह्याच्यात काय लिहितो इफ जर आपली कंडिशन काय असेल ट्रू असेल तर आपण काय करतो तिथे पास करतो. काय करतो इथे पास करतो एम टी फाईल इथं केलं मी कंट्रोल एस केल्यानंतर इथं मी काय नाव दिलं स्टार 1 डॉट इथं काय केलं स्टार 1 डॉट सी नाव इथे दिलं. इथं नंतर काय केलं मी भरपूर जणांचा हा डाऊट आहे का इथं म्हणजे त्यांनी नवीन व्हर्जन डाउनलोड केले. मी तुम्हाला सांगितलं होतं 20.03 डाउनलोड करा, पण खूप लोकांनी 25. नवीन जे व्हर्जन आहे 03 वालं ते डाउनलोड केलं. तर तिथे त्यांना काय एरर येतं की मी जसं लिहितो वाईड मेन नंतर मेडर फाईल इन्क्लूड नाही जरी केलं तरी काय होतं
तर माझा प्रोग्राम एक्झिक्यूट होतो. पण तुम्हाला आता काय हेडर फाईल इन्क्लूड करणं गरजेचं आहे नवीन जे याच्यामध्ये. तर तुम्ही काय करा हॅशटॅग इन्क्लूड सगळ्यात पहिली stdio.h आणि जर गेट सी एच यूज केलं खाली, जर गेट सी एच जर यूज केलं तुम्हाला काय हॅशटॅग इन्क्लूड conio.h पण यूज करायचं. काय करायचं गेट सी एच पण यूज केलं तर हॅशटॅग इन्क्लूड काय conio.h पण यूज करायचं आहे. नंतर काय वाईड मेन त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर काय गेट सी एच झालं. गेट सी एच काय करणार आहे त्या स्क्रीनला होल्ड करून ठेवायचं काम करणार आहे. काय करणार आहे गेट सी एच त्या स्क्रीनला होल्ड करून ठेवायचं काम करणार आहे. हे आपलं पहिल्या दुसऱ्या लेक्चरमध्येच झालेलं आहे. आता मला काय करायचं आहे मी तुम्हाला काय सांगितलं सगळ्यात पहिली स्टेप्स काय असते की जे तुम्हाला रो नंबर दिले तुम्ही काय करा आउटर लूपमध्ये टाका. रो नंबर किती आहे फॉर इंट आय इज इक्वल टू 1 पासून स्टार्ट होतोय आय लेस दॅन इक्वल टू 4 आपले लूप होते 4 रो होते ना मग 4 रो मी इथे टाकून दिले आणि आयला काय केलं मी एक एकनी प्लस प्लस करून दिलं. त्याच्यानंतर काय केलं मी त्याच्यानंतर माझा एक अजून एक लूप आहे फॉर इंट जे इज इक्वल टू 1 पासून स्टार्ट होईल जे लेस दॅन इक्वल टू काय करायचं मला किती होते आपले कॉलम किती होते टोटल 7 जे लेस दॅन इक्वल टू 7 जेला काय केलं मी एक एकनी इन्क्रीमेंट केलं. काय केलं जेला एक एकनी इन्क्रीमेंट केलं. त्याच्यानंतर जे 1 पासून स्टार्ट झालं आणि नंतर काय केलं मी की जे लेस दॅन 7 पर्यंत मी इथे गेलो. काय केलं जे लेस दॅन इक्वल टू 7 पर्यंत गेलं आणि जेला काय केलं मी एक एकनी इन्क्रीमेंट केलं. तर आय इज इक्वल टू 1 पासून स्टार्ट झाला आय लेस दॅन इक्वल टू 4 पर्यंत गेला आयला काय केलं एक इन्क्रीमेंट केलं. जे इज इक्वल टू 1 पासून लूप स्टार्ट झाला जे लेस दॅन इक्वल टू 7 पर्यंत गेलं जेला काय केलं एक एकनी प्लस केलं. आता आपली कंडिशन काय होती आपली कंडिशन काय होती इफ जर काय झालं आपलं काय झालं जे लेस दॅन इक्वल टू अजून आपली कंडिशन आली का मला स्टार कुठं प्रिंट करायची याची कंडिशन भेटली का आपल्याला नाही. मग ती कंडिशनसाठी आपल्याला अजून वेट करावं लागेल. मग इफची कंडिशन तशीच राहील ज्या गोष्टी मिळाल्या त्या गोष्टी लिहून घ्यायच्या. नंतर मला काय बघायचे स्पेस कुठं अदरवाईज स्टार प्रिंट करा किंवा त्याच्याऐवजी काय करा स्पेस प्रिंट करा. मग मी काय केलं एल्समध्ये ते टाकणार की आपल्याला स्पेस कुठं प्रिंट करायचं. इफमध्ये कंडिशनमध्ये काय टाकणार की आपल्याला स्टार कुठं प्रिंट करायचं आहे. एल्समध्ये काय टाकणार आहे की आपल्याला स्पेस कुठं प्रिंट करायचं आहे. या दोन कंडिशन आपल्याला लिहायच्या आहे इथं. पण आता काय इक्वल टू 1ला 4 आहे आय इज इक्वल टू 2ला 3 4 5 वर स्टार प्रिंट आहे. तर मी जर इथं असं काही रिलेशन टाकू शकतो का 5 मायनस आय म्हणजे काय की जेव्हा 4 असेल तेव्हा तर 5 मायनस आय म्हणजे जे ग्रेटर दॅन इक्वल टू काय पाहिजे जे ग्रेटर दॅन इक्वल टू ऑलवेज 5 मायनस आय. मग सर तुम्ही माझ्या 5 मायनस आय कसं काय लिहिलं तुम्ही पॅटर्न कसा होता आपला पॅटर्न कसा होता पॅटर्नकडे लक्ष द्या. पॅटर्न मी बघितला पहिल्या याच्यात एक स्टार आणि तो कुठं होता 4ला होता. नंतर काय इथं 3ला होता एक नंतर 5ला 4 आणि 5ला नंतर कुठं होता नंतर एक होता 2ला होता 3ला होता 4ला होता आणि 5ला पण होता आणि लास्ट 6ला पण होता तो आणि इथं पण 1ला पण होता 2ला पण होता 3ला पण होता 4ला पण होता 5ला पण होता 6ला पण होता आणि 7ला पण होता. असा आपला पॅटर्न होता. काय असा आपला पॅटर्न होता. आता या पॅटर्नमध्ये मला काय बघायचं आहे या पॅटर्नमध्ये तुम्हाला काय सांगितलं मी सगळ्यात पहिली स्टेप्स आपली काय राहते की जे दिसते ते तुम्ही त्याला काय करा तुम्ही टेबलमध्ये टाका. काय करा टेबलमध्ये टाका. टेबलमध्ये टाकलं याला पण टेबलमध्ये टाकून घेतलं. काय करा जे दिसते त्याला तुम्ही काय करा टेबलमध्ये टाका. थोडं थांबा इथं काय करतो मी ठीक आहे. तर प्रत्येक याच्या नंतर आहे ना काय करतो याला टेबलमध्ये टाकतो. जसं आलं तसं बघून घ्या. आता ड्रॉ करायला खूप वेळ लागतो त्याच्यामुळे मी इनबिल्ड गोष्टी आणत राहतो. तर मी काय केलं जो पॅटर्न दिसतो त्याला काय केलं टेबलमध्ये टाकून दिलं. टेबलमध्ये टाकल्यानंतर आता काय केलं इथं जशी जेची नंबरिंग झाली तशीच इथं काय करतो कॉलमची पण नंबरिंग इथं जे म्हणजे काय ही कॉलमची नंबर झाली कॉलमची नंबरिंग झाली तशीच मला काय करायची रोची पण द्यायची. तर रो काय राहतं 1 2 3 4 आणि रोसाठी आपण व्हॅरिएबल काय बनवलं आहे आय. तर मला किती आय इज इक्वल टू 1 पासून तर 4 पर्यंत काय करायचं मला जायचं आहे म्हणून मी काय केलं आउटर लूपमध्ये देऊन दिलं. आय इज इक्वल टू जे इज इक्वल टू 1 पासून तर 7 पर्यंत जायचं तर मी काय केलं इनर लूपमध्ये ते देऊन दिलं. हा इनर लूप कशासाठी असतो कॉलमसाठी. हा कशासाठी असतो आउटर लूप. हा लूप कशासाठी असतो हा लूप असतो आपला रोसाठी. तर रो आणि कॉलमसाठी 2 लूप आपले चालले गेले एक कॉलमसाठी आणि एक आपला रोसाठी. मेन आता काम काय आपल्याला आता
करायचं काय आहे की रो आणि कॉलम दोन भेटून गेले मला. आता मला काय चेक करायचं की स्पेस कुठं प्रिंट करायचे. तर स्पेस बघितलं मी, इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, 3 ठिकाणी स्पेस प्रिंट करायचे. इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे. मग मी असं काय रिलेशन टाकू शकतो की माझं हे बघितलं तर इथं जे काय ऑलवेज या साईडला बघितलं तर जे ग्रेटर दॅन इक्वल टू काय पाहिजे, जे ग्रेटर दॅन इक्वल टू म्हणजे की तुमचं जे ऑलवेज काय 4पेक्षा जास्तच पाहिजे. काय पाहिजे, जे ऑलवेज 4पेक्षा जास्तच पाहिजे. का, कारण आपल्याला 4 पासूनच स्टार प्रिंट करायचं आहे. आणि अँड त्याच्यासोबत जर बघितलं तर इथं काय ऑलवेज तुमचं काय पाहिजे, इथं काय बघितलं आपण, जे ऑलवेज लेस दॅन इक्वल टू 4 पाहिजे. जे ऑलवेज लेस दॅन इक्वल टू 4 का, कारण तो 4 पशीच बांधला आहे, त्याच्या पुढे सगळे काय स्पेस आहे. तसंच मी पुढे बघितलं इथं काय जे ऑलवेज ग्रेटर दॅन इक्वल टू काय पाहिजे 3 पाशी, 3पेक्षा मोठा पाहिजे इथं. आणि ऑलवेज लेस दॅन इक्वल टू काय, इथं मी बघितलं जे ऑलवेज लेस दॅन इक्वल टू काय 5 आपला असेल. नंतर पुढं बघितलं मी काय, जे ऑलवेज ग्रेटर दॅन इक्वल टू काय 2 आहे. पुढं काय, जे ऑलवेज ग्रेटर दॅन इक्वल टू 2 पाहिजे. 2 हा बघा, हा 2 आला. आणि अँड त्याच्यासोबत जे इथं काय पाहिजे, जे ऑलवेज लेस दॅन इक्वल टू 6 पाहिजे. जे ऑलवेज लेस दॅन इक्वल टू 6 म्हणजे याच्या रेंजमध्ये, ह्या रेंजमध्येच काय पाहिजे, स्टार प्रिंट पाहिजे. अदरवाईज बाकीच्या ठिकाणी काय पाहिजे, स्पेस आपले प्रिंट पाहिजे. नंतर पुढची कंडिशन काय बनते की जे ऑलवेज ग्रेटर दॅन इक्वल टू 1 पाहिजे. अँड त्याच्यासोबतच जे ऑलवेज लेस दॅन इक्वल टू काय पाहिजे 7 आपलं पाहिजे. तर इथं बघा काय होतं 4 3, इथं काय होतं, इथं 4 3 2 1 म्हणजे की आता मी काय करतो 4 म्हणजे इथं 4 येण्यासाठी काय करू शकतो मी, कॉलम आणि रो मध्ये काय असं रिलेशन आपण काढू शकतो का, कॉलम आणि रो मध्ये काय रिलेशन. तर जर मी याला काय केलं 5 मायनस आय लिहिलं तर काय होतं बघू बघा आपण. 5 मायनस आय, आय म्हणजे काय हा 1. 5 मायनस आय केल्यानंतर म्हणजे काय 5 मायनस 1 केला तर काय मिळेल, सगळ्यात पहिलं मला 4 मला इथं भेटेल. काय 4 मला मिळेल. जसंच आय वाढल्यानंतर काय केलं, इथं मी 5 मायनस जे किती आता 2 आहे, जे 2 आहे तर सेकंड रो मध्ये मला काय भेटणार आहे, कारण मला इकडे 2 स्पेसेस सोडायचे. तर मी 5 मायनस जर हा 2 केला तर काय मिळेल मला इथे 3 मिळेल. तसंच आपली रो चेंज झाली 3, 5 मायनस 3 केलं तर काय मिळणार आहे मला, 5 मायनस 2 केला तर 3 मिळत आहे म्हणजे 3 पासून होईल. 5 मायनस 3 केलं तर काय मिळणार आहे मला, 5 मायनस 3 केलं तर आपलं किती मिळणार आहे, आपल्याला मिळणार आहे थर्ड रो म्हणजे की 5 मधून 3 गेले, 5 मधून 3 गेले तर काय 2. मग आपलं काय 2 पासून स्टार्ट होतं, बरोबर 2 पासून स्टार्ट होते. जिथून स्टार्ट होते तिथून मिळते. का, कारण आपली कंडिशन काय, जे ग्रेटर दॅन इक्वल टू 4, जे ग्रेटर दॅन इक्वल टू 3, इथे काय आली जे ग्रेटर दॅन इक्वल टू 2, नंतर जे ग्रेटर दॅन इक्वल टू आय. 5 मायनस 4 केलं तर मला काय मिळणार आहे की जे ग्रेटर दॅन 1 पासून तुम्ही काय करा स्टार्ट करा. 5 मायनस 4 केलं 1 पासून तुम्ही स्टार्ट करा. म्हणजे ही कंडिशन आपली इथे व्हॅलिड आहे. म्हणजे आपली कंडिशन काय आहे ती जे ग्रेटर दॅन इक्वल टू 5 मायनस आहे. तशीच आता या साईडला पण एक कंडिशन बघायची. या साईडला बघितलं तर आपण बघितलं 4 5 6 आणि 7 म्हणजे काय, जर मी याच्यामध्ये 3 प्लस आय केलं, 3 प्लस आय म्हणजे काय की 4पेक्षा जास्त जे काय ऑलवेज इथून एवढे स्पेसेस तुम्हाला सोडावं लागेल. जे ऑलवेज लेस दॅन इक्वल टू काय 3 प्लस आय. इथं पण जे ऑलवेज लेस दॅन इक्वल टू 3 प्लस आय. आय म्हणजे काय 2, 3 प्लस 2 केलं काय 5. 5पेक्षा काय ऑलवेज कमीवाल्या ठिकाणीच काय होते आपले स्टार प्रिंट होत आहे. सेम तिकडं पण 5, इथं पण काय होईल 3 प्लस इथं आय इज इक्वल टू काय राहणार आहे 3 प्लस 3 6. तर बघितलं तर इथं कुठं 6 पासून खालीपर्यंतच काय होतं स्टार प्रिंट होता, म्हणजे एकच स्पेस आहे तिथं. सेम इथं काय केलं मी 3 प्लस 4 म्हणजे काय 3 प्लस 4 म्हणजे 7 पर्यंत, जे ऑलवेज लेस दॅन इक्वल टू काय 7 पर्यंत काय आपले स्टार प्रिंट होत आहे. म्हणजे मला या साईडचं पण रेस्ट्रिक्शन मिळून गेलं, या साईडचं पण रेस्ट्रिक्शन मिळून. आणि या दोन्ही कंडिशन जर ट्रू असेल तर आपला आपले काय होणार आहे स्टार प्रिंट होणार आहे. अदरवाईज काय होणार आहे आपले स्टार प्रिंट होणार आहे का नाही. मग जी कंडिशन भेटली आपल्याला, काय कंडिशन भेटली लास्टला, कंडिशन काय भेटली आपल्याला की जे ग्रेटर दॅन इक्वल टू 5 मायनस आय अँड त्याच्यासोबतच काय सांगितलं जे लेस दॅन इक्वल टू 3 प्लस आय. ही जर कंडिशन ट्रू झाली तरच काय करायचं स्टार प्रिंट करायचे. अदरवाईज काय प्रिंट करायचं आपल्याला स्पेस प्रिंट करायचे. काय प्रिंट करायचं स्पेस प्रिंट करायचं. म्हणजे गोष्ट मिळाली ती काय करतो मी ते टाकून द्या. काय मिळाली की जे ग्रेटर दॅन इक्वल टू काय 5 मायनस आय असेल अँड त्याच्यासोबतच जे लेस दॅन इक्वल टू काय असेल 3 प्लस आय असेल, तेव्हाच तुम्हाला काय करायचं स्टार प्रिंट करायचं. काय करायचं स्टार प्रिंट करायचं. प्रिंट एफ इथे काय केलं मी स्टार प्रिंट करा. अदरवाईज तुम्ही काय प्रिंट करा, अदरवाईज तुम्ही स्पेस प्रिंट करा. काय करा स्पेस प्रिंट करा.
काय करा, स्पेस इथे प्रिंट करा, काय करा, स्पेस इथे प्रिंट करा, झालं, स्पेस प्रिंट करा. आणि एक लाईन झाल्यानंतर दुसऱ्या लाईनमध्ये आपल्याला काय पाहिजे, न्यू लाईन पाहिजे ना. न्यू लाईन मग केव्हा होती, जो जेचा लूप आहे ना त्याच्या बाहेर त्याला ब्रेक, तो ब्रेक झाल्यानंतर काय पाहिजे आपल्याला, प्रिंटएफ स्लॅश एन. प्रिंटएफ स्लॅश एननी काय होतं सांगा बरं, प्रिंटएफ स्लॅश एननी होतं आपली न्यू लाईन येऊन लागते. आलं. आता तुम्ही म्हणशाल सर तुम्ही जो प्रोग्राम केला आहे तो बरोबर आहे का नाही, दाखवा आम्हाला. यस बरोबर आहे. आणि आता इथं सांगा बरं हे का होल्ड करून ठेवलं आहे, कारण गेट सी एच लिहिलेला होता मी प्रोग्राममध्ये. मग ते काय केलं, जोपर्यंत मी कोणती की इथं प्रेस करत नाही तोपर्यंत प्रोग्राम आपला स्टॉप होणार आहे का नाही. आणि गेट सी एचबद्दल हे तुम्हाला मी सांगून झालेलं आहे ऑलरेडी. आता तुम्ही म्हणशाल की ड्राय रन करून दाखवा एकदा. ड्राय रन करून दाखवतो मी एकदा. जसं की पहिलं काय झालं, आय इज इक्वल टू 1, काय 1 लेस दॅन इक्वल टू 4 आहे का, आहे तर तुम्ही करा खाली आहे, खाली आहे. जे 1 लेस दॅन इक्वल टू 7 आहे का, आहे तर तुम्ही खाली आहे, खाली. काय पहिलं जे काय आपला 1 ग्रेटर दॅन इक्वल टू 5 मायनस आय, 5 मायनस आय म्हणजे 4 आहे का नाही. हीच कंडिशन फॉल्स झाली म्हणजे काय पुढं चेक करायची गरज आहे का नाही, काही करायची गरज आहे का, कारण हा आहे का 1 ग्रेटर दॅन इक्वल टू 5. आणि त्या अँड आहे. दुसरी कंडिशन जरी चेक केली तर काय 3 आणि आय 1 4, 1 लेस दॅन इक्वल टू 4 आहे, ही कंडिशन ट्रू आहे पण ही कंडिशन फॉल्स आहे. आपल्याला काय पाहिजे, दोन्ही कंडिशन काय पाहिजे, ट्रू पाहिजे, तरच आपला इफ वाला ब्लॉक होतो, नाही अदरवाईज काय होतं स्पेस. मग पहिल्या ठिकाणी जेव्हा काय होतं, जेव्हा आपलं बघितलं सगळ्यात पहिले आय इज इक्वल टू 1 होता, जे इज इक्वल टू 1 होता, तेव्हा काय मिळालं मला, स्पेस मिळाला. आता काय केलं, हे झाल्यानंतर काय होईल, आपलं लगेच लूप ब्रेक होणार आहे का नाही, का, कारण जे आपला इन्क्रीमेंट होणार आहे, जे इन्क्रीमेंट होऊन काय होईल 2. मग इथं चेक होईल की 2 ग्रेटर दॅन इक्वल टू 5 मायनस आय म्हणजे 2 नाही, 3 ग्रेटर दॅन इक्वल टू 2 आहे का नाही, परत स्पेस प्रिंट होईल. हे फॉल्स झालं म्हणजे पुढचे चेक करायची गरज आहे का, कारण लॉजिकल अँड ऑपरेटर आहे. लॉजिकल अँड ऑपरेटरमध्ये सांगितलं होतं तुम्हाला मी, दोन्ही कंडिशन काय पाहिजे आपल्या ट्रू पाहिजे. ते झाल्यानंतर काय होईल, आय इन्क्रीमेंट होईल, सॉरी जे इन्क्रीमेंट होईल, जे इन्क्रीमेंट होऊन काय होईल 3 लेस दॅन इक्वल टू 3 आहे का, 3 लेस दॅन इक्वल टू 5 मायनस आय ना, 3 लेस दॅन इक्वल टू इथं 5 मायनस आय म्हणजे आयमध्ये काय व्हॅल्यू आहे, आता आयमध्ये व्हॅल्यू काय, मागं थोडी चुकी झाली आपली, काय इथं काय पाहिजे होता 5 मायनस 1च पाहिजे होता, कारण आयमध्ये इनिशियली 5 मायनस 1च आहे ना. मग काय 1 ग्रेटर दॅन इक्वल टू 2 ग्रेटर दॅन इक्वल टू 4 होता का नाही, मग परत हे झालं. मग काय झालं 3 ग्रेटर दॅन इक्वल टू 4 होता का नाही, मग 3 ग्रेटर दॅन इक्वल टू 4 म्हणजे जे इज इक्वल टू 3 ला पण काय येणार, स्पेस येणार आहे. जे इज इक्वल टू 4 पाशी गेलं, जे इज इक्वल टू 4 पाशी गेल्यानंतर बघा परत काय होईल, चेक होईल. जे इज इक्वल टू 4 पाशी गेल्यावर चेक होईल काय की जे इज इक्वल टू 4 पाशी गेल्यानंतर आपली कंडिशन सॅटिस्फाय होती की नाही. जे काय झालं आपला 4 ग्रेटर दॅन इक्वल टू 5 मायनस आय म्हणजे 4 ग्रेटर दॅन इक्वल टू 4 ट्रू झालं. इथं पण काय होईल 3 प्लस आय म्हणजे काय होईल, आयमध्ये 1च आहे आपला, 3 प्लस आय म्हणजे काय 4 आणि जे मध्ये पण 4 ग्रेटर लेस दॅन इक्वल टू 4 आहे म्हणजे हा स्टार कुठं प्रिंट होईल माहिती का, इथं स्टार प्रिंट होईल. बाकीच्या सगळ्या ठिकाणी काय राहणार आहे, स्पेस राहणार आहे. आणि जसं जसं लूप चालतोय तसं आय इन्क्रीमेंट झाल्यानंतर परत ती कंडिशन आपण जशी दोन्ही साईडला चेक केली तशी चेक होत चालेल आणि आपला पॅटर्न काय होईल इथे प्रिंट पूर्णपणे होऊन जाईल. आलं. तर मेन काय राहतं ही कंडिशन फाइंड करणं. आणि ही कंडिशन कशी फाइंड करायची मी तुम्हाला सांगितले. जे दिसतंय ना तुम्ही ते लिहित चाला फक्त टेबलमध्ये आणि लिहित गेल्यानंतर तुम्हाला काहीतरी एक रिलेशन मिळेल. ते रिलेशन जे भेटले ते काय करा तुम्ही इफच्या कंडिशनमध्ये टाकून द्या. आलं त्यानं. तर हे झालं आपलं काय स्टार पॅटर्न इथे संपलेलं आहे. काय संपलेलं आहे आपलं स्टार पॅटर्न इथे संपलेलं आहे. आता मी हेच सांगतो तुम्हाला की हे स्टार पॅटर्न अजूनपर्यंत याला लिमिट नाही. कोणत्या पण शेपचे स्टार पॅटर्न येऊ शकता. पण मी तुम्हाला सगळ्यात पहिली एक स्टेप कालच्या लेक्चरमध्ये त्याच्या मागच्या लेक्चरमध्ये पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे. काय करा तुम्हाला जो पॅटर्न दिसतो काय करा तुम्ही टेबलमध्ये टाका. टेबलमध्ये टाकल्यानंतर तुम्ही आय आणि जे कॉलम आणि रो नंबर देऊन द्या त्याला. कॉलम आणि रो नंबर दिल्यानंतर तुम्हाला हे बघायचं की स्टार कुठं प्रिंट आहे, स्टार कुठं प्रिंट आहे आणि स्पेस कुठं प्रिंट आहे. जिथे स्टार प्रिंट आहे ते प्रिंट करण्यासाठी काहीतरी आय आणि जे मध्ये रिलेशन फाइंड करा आणि ते रिलेशन इफमध्ये टाकून द्या आणि एल्स अदरवाईज काय करा स्पेस तिथे प्रिंट करा. हे सगळं तुम्हाला मी डोक्यामध्ये क्लिअर करून दिलेलं आहे. मेन काय रिलेशन फाइंड करणं असतं. जसं आता मी एक रिलेशन फाइंड केलं तसं तुम्हाला पुढे पण जमलं पाहिजे. तर आता मी स्टार पॅटर्नमध्ये बेसिक जेवढे स्टार पॅटर्न होते ते सर्व काय केले इथे डिस्कस केलेले. याच्यानंतर मी तुम्हाला शिकवणार आहे या स्टार पॅटर्न नंतर की मी आता लूप व्हाईल लूप डू व्हाईल लूप त्या गोष्टी घेऊन घेणार आहे. उरलेले या स्टार पॅटर्नमध्ये ॲडव्हान्स खूप सारे जसे इन्व्हर्ट पिरॅमिड झाले, डायमंड पॅटर्न झाले, असे खूप सारे पॅटर्न आहे.
हे सगळे पॅटर्न आहे ना मी C++ मध्ये अजून व्यवस्थित घेणार आहे. तर C++ मध्ये आपण म्हणजे पूर्ण बेसिकपासून शिकवणार आहे. लॉजिक पूर्ण दोन्ही लँग्वेजमध्ये काय राहणार आहे, सेमच राहणार आहे. तर तिथं मी हे पॅटर्न आपल्याला पुढे शिकवणार आहे. आलं देण्यात. आता मी आज तुम्हाला काय शिकवणार आहे, एक व्हाईल लूप शिकवणार आहे. व्हाईल लूप काय असतो, कसं काम करतो हे तुम्हाला मी आज शिकवणार आहे. तर सगळ्यात पहिले समजून घ्या, आतापर्यंत आपण एकच लूप शिकलोय तो म्हणजे फॉर लूप. आणि फॉर लूपच्या बेसिसवर खूप सारे प्रोग्राम जे कन्सिस्टन्सीने लेक्चर बघता येतं त्यांना माहिती आहे की आपण फॉर लूपच्या बेसिसवर खूप सारे प्रोग्राम डिस्कस केलेले. फॉर लूप आणि त्याच्याशीच रिलेट करून आता तुम्हाला काय शिकवणार आहे, मी व्हाईल लूप शिकवणार आहे. काय शिकवणार आहे, व्हाईल लूप शिकवणार आहे. तर फॉर लूप कसा काम करतो हे आपल्याला समजणं जास्त इम्पॉर्टंट आहे. तर फॉर लूपमध्ये बघा, सगळ्यात पहिलं आपण काय करतो, फॉर जो कीवर्ड आहे, रिझर्व कीवर्ड आहे, आपण तो लिहितो. इथं काय करतो, इंटिजर किंवा आपल्याला जिथून ज्या वेने लूप स्टार्ट करायचं त्या वेने आपण काय करतो, इनिशियलाइज करून देतो. पहिल्यांदा इंट आय इज इक्वल टू 1 नी काय करतो, लूप इनिशियलाइज करतो. जसं की आय लेस दॅन इक्वल टू 5 म्हणजे मला काय करायचं, हॅलो हा वर्ड 5 वेळेस प्रिंट करायचा. तर मी काय करेल, 1 पासून स्टार्ट करेल आणि मला लूप ब्रेकिंग पॉईंट काय नाही त्याचा आय लेस दॅन इक्वल टू 5. आणि आयला काय करतो आपण, एक एकनी इन्क्रीमेंट करतो. काय करतो, एक एकनी इन्क्रीमेंट करतो. तर हा झाला फॉर लूप. आणि मला काम काय करायचे, प्रिंटएफ मला काय करायचं, हॅलो या वर्डला काय करायचे 5 वेळेस प्रिंट करायचे. काय करायचं, हॅलो या वर्डला काय करायचे 5 वेळेस प्रिंट करायचे. तर हॅलो या वर्डला 5 वेळेस प्रिंट करायचं. तर मी काय केलं, जे काम परत करायचं त्याला काय केलं, लूपमध्ये टाकून दिलं. आणि 1 पासून तो लूप कुठपर्यंत नेला मी, 5 वेळेस नेला. का, कारण की मला काम किती वेळ करायचं होतं, 5 वेळेस करायचं होतं. ती सगळ्यात पहिली कंडिशन जी असते त्याला काय म्हणतो आपण, इनिशियलायझेशन. काय म्हणतो, इनिशियलायझेशन. याला काय म्हणतो, ब्रेकिंग पॉईंट म्हणतो. आय लेस दॅन इक्वल टू 5 म्हणजे स्टॉप कुठं होणार आहे लूप. याला काय म्हणतो की आपल्याला पुढच्या स्टेपमध्ये जाण्यासाठी किती मूव्ह करायचं आहे. याला काय म्हणतो, आपल्याला पुढच्या स्टेपमध्ये जाण्यासाठी किती मूव्ह करायचं. तो कोण करतो, I++ हा डिनोट करतो. आणि हे काम परत करायचं. तर मी तर काय केलं, प्रिंटएफ हॅलो लिहिल्यानंतर काय होतं की तो हॅलो किती वेळेस प्रिंट होईल, जेव्हा पहिल्यांदा लूप चालेल तेव्हा हॅलो एकदा प्रिंट होईल, दुसऱ्यांदा चालेल तेव्हा एकदा प्रिंट होईल, तिसऱ्यांदा चालेल तेव्हा हॅलो एकदा प्रिंट होईल, नंतर अजून एकदा प्रिंट होईल हॅलो, नंतर अजून एकदा प्रिंट होईल. असे 5 वेळेस काय होईल, हॅलो आपला प्रिंट होईल. पण हा झाला एक वे, जो काय लूप फॉर लूपची कॉन्सेप्ट आहे की फॉर लूप आपण सिंटॅक्सली कसं डिनोट करतो हे तुम्हाला मी सांगितलं. मेन आता काय, तसंच एक नवीन लूप आला मार्केटमध्ये, त्याचं नाव काय, व्हाईल लूप. आणि व्हाईल लूप ऑलमोस्ट फॉर लूप सारखंच काम करणार आहे. काय करणार आहे, ऑलमोस्ट फॉर लूप सारखंच काम करणार आहे. फक्त याच्यामध्ये काय सिंटॅक्सचा डिफरन्स असेल. आणि तो सिंटॅक्सचा डिफरन्स म्हणजे असा, ही इनिशियलायझेशन कंडिशन कशी तुम्ही एका लाईनमध्ये देतो सगळ्या कंडिशन इन्क्रीमेंट वगैरे, तीच कंडिशन आता काय करायची, सगळ्यात पहिली आधी कंडिशन द्यायची म्हणजे इनिशियलायझेशन कंडिशन. ही सुरुवात कुठून करायची, काय सुरुवात करायची कुठून आहे ती आपण आधी करतो. सुरुवात कुठून करायची ते लिहितो. त्याच्यानंतर मी नेक्स्ट काय करतो, व्हाईल. त्याच्यानंतर मी काय करतो, नेक्स्ट व्हाईल की मला जायचं कुठपर्यंत आहे, आय लेस दॅन इक्वल टू 5 की मला आय लेस दॅन इक्वल टू 5 पर्यंत जायचं. तर ही लूप ब्रेकिंग वाली कंडिशन काय करायची, व्हाईलच्या नंतर 2 ब्रॅकेटमध्ये आपल्याला पास करायची. त्याच्यानंतर आपल्याला जे काम करायचे, काय काम करायचे, हॅलो वर्डला 5 वेळेस प्रिंट करायचं. तर प्रिंटएफ इथे काय करेल मी, फक्त प्रिंटएफ इथं मी करून देईल हॅलो वर्डला पूर्णपणे लिहून देईल. प्रिंटएफ हॅलो मी इथे लिहून दिला. त्याच्यानंतर आता मला काय करायचे, हॅलो लिहिल्यानंतर त्याच्यानंतर मला काय करायचे, त्याच्यानंतर मला इथे करायचे, लगेच आपलं हे करायची गरज नाही. त्याच्यानंतर मला काय करायचं, आयला तुम्ही काय करा, एक एकनी इन्क्रीमेंट करा. काय करा, आयला तुम्ही एक एकनी इन्क्रीमेंट करा. का, कारण पुढे स्टेप पण गेली पाहिजे ना. इथं आपला लूप असाच चालतो ना, लूप कसा चालतो, I1 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का, आय तर तुम्ही काय करा, हॅलोला प्रिंट करा, नंतर आयला I++ला इन्क्रीमेंट करा. काय करा, आयला आपण इन्क्रीमेंट करायचं, परत तो चेक व्हायचा, परत प्रिंट व्हायचा, परत चेक व्हायचा, प्रिंट व्हायचा. सेम काम इथं होतं. सगळ्यात पहिले काय, इनिशियलायझेशन लूप स्टार्ट कुठून केलंय, स्टार्ट केल्यानंतर माझं इथं काय चेक होतं की 1 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का, आय तर तुम्ही काय करा, हॅलोला प्रिंट केला, हॅलोला प्रिंट केल्यानंतर आयला इन्क्रीमेंट करा, आय इन्क्रीमेंट होऊन काय होणार आहे 2, मग इथं चेक होईल 2 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का, आय तर तुम्ही काय करा, परत हॅलोला प्रिंट करा, परत आय इन्क्रीमेंट होईल, आय इन्क्रीमेंट होऊन काय होणार आहे 3 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का, आय तर काय करा तुम्ही हॅलोला प्रिंट करा, नंतर परत काय होईल, आय इन्क्रीमेंट होईल 4 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का, आय तर तुम्ही काय करा, परत हॅलोला प्रिंट करा. आणि असं कुठपर्यंत चालेल, जोपर्यंत हा लूप ब्रेक होत नाही. लूप कधी ब्रेक होणार आहे, जेव्हा आयची व्हॅल्यू काय होईल 6 होईल. 6 झालं म्हणजे काय, आपला लूप इथे ब्रेक होईल. आलं. तर आता मी तुम्हाला शिकवतो व्हाईल लूप चालतो कसा, जसं फॉर लूप कसा चालतो हे समजलं तुम्हाला. आता व्हाईल लूप कसा चालतो हे तुम्हाला शिकवायचं. मला काय शिकवायचं, व्हाईल लूप कसा चालतो.
सगळ्यात पहिलं व्हाईल लूपला डिक्लेरेशनच्या वेळेस तुम्हाला मी सांगितलं की सगळ्यात पहिले काय इंट आय इज इक्वल टू 1 पासून लूपला स्टार्ट करतो. मला काय करायचं 1 to 5 ना जेवढे नंबर आहेत त्यांना काय करायचं प्रिंट करायचे. काय करायचं 1 to 5 जेवढे नंबर आहेत त्यांना प्रिंट करायचे. तर सगळ्यात पहिले काय करायची सुरुवात कुठून करायची मला काय करायचं सुरुवात कुठून करायची. तर सुरुवात मी बघितली मला आय इज इक्वल टू 1 पासून काय करायची सुरुवात करायची. नंतर मला जायचं कुठपर्यंत आहे जायचं कुठपर्यंत ते कुठं द्यायचं राहतं व्हाईलच्या नंतर. व्हाईल हा काय रिझर्व कीवर्ड आय लेस दॅन इक्वल टू 5 आय लेस दॅन इक्वल टू 5. नंतर मला काय करायचे की हा 1 आला ना 1ला प्रिंट करायचे. नंबरला प्रिंट करायचे म्हणजे काय करावं लागेल इथं प्रिंट आहे इथे काय करावं लागेल पर्सेंट डी आणि तुम्हाला काय करायचं आयला प्रिंट करायचे. काय करायचं आयला प्रिंट करायचे का कारण आयमध्ये जी व्हॅल्यू त्याला डायरेक्टली काय करायचं प्रिंट करायचे. नंतर आयला आपल्याला इन्क्रीमेंट करावं लागेल कारण आपल्याला नंबर कसे प्रिंट करायचे 1 2 3 4 आणि 5 असे नंबर आपल्याला प्रिंट करायचे. आलं ना. तर आता मी सगळ्यात पहिले काय होईल इथे चेक होईल काय 1 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का आहे तर तुम्ही काय करायचं 1ला प्रिंट करता. सगळ्यात पहिले काय होईल 1 आपला इथे प्रिंट होऊन जाईल. नंतर काय होईल आय इन्क्रीमेंट होऊन काय होईल आय इन्क्रीमेंट होईल आता 2. मग 2 झाल्यानंतर इथे चेक होईल काय होईल चेक होईल 2 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का आहे तर काय करा तुम्ही त्या 2ला प्रिंट करा. काय करा त्या 2ला प्रिंट करा. सेम काय होईल 2 प्रिंट झाल्यानंतर आय इन्क्रीमेंट होऊन 3 होईल इथे चेक होईल 3 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का आहे तर तुम्ही काय करा त्या 3ला प्रिंट करा. केलं प्रिंट. परत काय होईल आय इन्क्रीमेंट होऊन 4 होईल 4 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का आहे तर काय करा तुम्ही त्या 4ला प्रिंट करा. परत इन्क्रीमेंट होऊन काय होईल 5 लेस दॅन इक्वल टू 5 होईल 5 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का ओ दोन्ही इक्वल तर आहे म्हणजे त्याला काय करा तुम्ही प्रिंट करा. दोन्ही इक्वल आहे म्हणजे त्याला काय करा तुम्ही प्रिंट करा. दोन्ही इक्वल आहे म्हणजे त्यांना काय करा तुम्ही प्रिंट करा. हे दोन्ही झाले प्रिंट झाले. नंतर आय इन्क्रीमेंट होऊन काय झाला 5चा 6 झाला 5 प्रिंट झाला आय 6 झाला. मग 6 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का नाही आहे म्हणजे काय लूप ब्रेक झाला म्हणजे काय आता लूप ब्रेक झाला म्हणजे जेवढे प्रिंट झाले तेवढे नंबर आपल्याला आउटपुटमध्ये दिसतील. आणि किती नंबर प्रिंट झाले आपले प्रिंट काय झालं काय प्रिंट झालं आपलं 1 2 3 4 5 आपलं प्रिंट झालं. तर हा झाला प्रोग्राम. या प्रोग्रामला काय करू आता मी ते तुम्हाला करून दाखवतो. इथं आपण काय करू एक न्यू फाईल क्रिएट करू याला सेव्ह करतो मी कंट्रोल एस केल्यानंतर मला इथं काय करायचं आहे आपलं नाव द्यायचं या फाईलला. तर या फाईलला नाव काय देतो while.c नावाने हिला सेव्ह करतो. while.c नावाने मी सेव्ह केलं. आता इथं मला काय करायचं सगळ्यात पहिलं की void main. आता बऱ्याचशा लोकांनी stdio आणि कोणी .h या दोन एरर फाईल तुम्हाला इन्क्लूड करावं लागेल. मी 20.03 व्हर्जन डाउनलोड केलेलं आहे. तुम्हाला काय करावं लागेल जो इश्यू येतोय ना मला म्हणजे बऱ्याचशा मुलांना आधी इश्यू आला कारण की नवीन जे व्हर्जन आहे त्याच्यामध्ये stdio आणि कोणी.h हेडर फाईल इन्क्लूडच करावे लागतं. आल्या तुम्हाला जो पण इश्यू येतो ना तुम्ही एरर वगैरे येते ना ते काय करा तुम्ही इंस्टावर मला DM करत चाला म्हणजे जो पण प्रॉब्लेम आहे तुमचं काय तिथे सॉल्व्ह होत चालेल. मी असे बऱ्याचशा मुलांचे सॉल्व्ह केले आत्तापर्यंत ते प्रॉब्लेम. मेन रिझन मला एकच दिसलं की त्यांनी नवीन कोड ब्लॉक्स डाउनलोड केलेला आणि मी 20.03 वाला कोड ब्लॉक्स डाउनलोड केलेलं आहे. त्याच्यामध्ये चालत आहे की विदाऊट हेडर फाईल इन्क्लूड केलं तरी चालतं आहे पण आत्ता जे नवीन आहे त्यांना आपल्याला हेडर फाईल इन्क्लूडच करावं लागते. तर वाईड काय करेल मी वाईड मेन केल्यानंतर आता काय वाईड मेन केल्यानंतर आता मला काय करायचं की आता व्हाईल लूप कसं आहे मला 1 ते 5 नंबर किंवा 1 ते 10 नंबरपर्यंत काय करायचे नंबर प्रिंट करायचे. तर इथं काय केलं मी इंट आय इज इक्वल टू 1 पासून लूप स्टार्ट केला. नंतर काय केलं मी नंतर तुम्हाला काय सांगितलं तर व्हाईल मला जसं की 1 ते 10 नंबरपर्यंत प्रिंट पाहिजे. आय लेस दॅन इक्वल टू काय केलं 2 केलं आणि त्याच्यानंतर मी काय करतोय आता काय करतोय की मला काम काय करायचं 1 ते 10 नंबर प्रिंट करायचे. प्रिंटेप किंवा मला डायरेक्टली काय करायचं हॅलो वर्ड आहे ना हा 10 वेळेस प्रिंट झाला पाहिजे. 10 वेळेस प्रिंट झाला पाहिजे तर हॅलो इथे मी टाकलं. आता काय करतो मी याला रन करून दाखवतो तुम्हाला. रन केलं मला सांगा किती वेळेस येईल आपला आउटपुट. हा लूप काय चालला इन्फिनिटीमध्ये चालला गेला. काय केलं इन्फिनिटीमध्ये चालला गेला का कारण 1 लेस दॅन इक्वल टू 2 आहे मग तो परत चेक करेल हॅलो प्रिंट होईल. पण पुढं जायचं कसं हे माहीतच नाही ना. पुढं गेल्यानंतर काय हा 1 ऑलवेज ट्रू म्हणजे तो लूप काय जाणार आहे इन्फिनिटीमध्ये चालला जाणार आहे. पण मला काय दाखवायचं आयला इन्क्रीमेंट करून दाखवायचं आहे. आयला इन्क्रीमेंट करायचं तिथं काय करावं लागेल मला आय प्लस केल्यानंतर बघा आपलं काय हॅलो किती वेळेस प्रिंट झाला हॅलो हा आपला 10 वेळेस प्रिंट झाला. का 10 वेळेस प्रिंट झाला कारण आपण कंडिशन आयला काय केलं इन्क्रीमेंट केलं की ह्या कंडिशन नंतर काय झालं पाहिजे
ब्रेक झाला पाहिजे, पण ते ब्रेक त्या स्टेपकडे मूव्ह करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आय प्लस प्लस करावं लागेल. आणि आय प्लस प्लस केलं, ही कुठं केलं मी, आय इथं लिहिलं मी. आता मूव्ह आपल्याला पुढं जायचं म्हणून आय प्लस प्लस केलं. मागं जर यायचं असलं तर काय मायनस मायनस. या गोष्टीत आपल्या फॉर लूपमध्ये एकदम क्लिअर झालेलं आहे. त्याच्यामुळे इथं मी जास्त त्या गोष्टीवर टाईम देत नाही. झालं तर हा झाला आपला व्हाईल लूप. सेम टू सेम काय फॉर लूप सारखंच काम करतोय, काही वेगळे काय याच्यामध्ये नाही. जसं हॅलो किती 10 वेळेस प्रिंट झाला, आता तसंच मला काय पाहिजे 1 ते 10 नंबर प्रिंट पाहिजे. तर सेम 1 पासून स्टार्ट केलं 10 पर्यंत जाईल. आणि जसं जसं नंबर वाढतात तसं नंबरला काय करायचं, प्रिंट करायचं. तिथं काय केलं मी %d आणि काय प्रिंट करायचं आपल्याला, प्रिंट त्या आयला मला काय करायचं, प्रिंट करायचं. F9 केलं मी. F9 केलं तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पर्यंत काय झालं, आपले सगळे नंबर इथे प्रिंट झाले. आलं. तर हा सिम्पलचा प्रोग्राम आहे, याच्यामध्ये काहीच डिफिकल्टी नाही. आपला मेन आजचा गोल जो होता तो एकदा मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. जसा फॉर लूप होता तसंच काय आपला व्हाईल लूप आहे. सेम लूपचं काम एकच आहे की एखादी गोष्ट आपल्याला जर परत परत करायची असेल आपण काय करतो, त्या कामाला त्या गोष्टीला काय करतो, लूपमध्ये टाकून देतो. तर हा लूप चालतो कसा की पहिले आपल्या फॉर लूपमध्ये कसं व्हायचं, आयपासून लूप स्टार्ट व्हायचा, इनिशियलायझेशन कंडिशन राहायची, लूप ब्रेकिंग कंडिशन राहायची, आयला काय करायचं एक एकनी मूव्ह पुढच्या स्टेपमध्ये घेऊन जायचं. व्हाईल लूप पण काय सेम आहे. जसं मागच्या ह्याच्यात बघितलं आपण काय होतं की आपण इनिशियलायझेशन कंडिशन फॉर लूपमध्ये काय करतो, एकाच लाईनमध्ये देतो, तर फक्त ती कंडिशन काय करायची, बाहेर लिहायची इनिशियलायझेशन कंडिशन. त्याच्यानंतर ती कंडिशन मधली इनिशियल व्हॅल्यू काय होती, चेक होती, 1 ≤ 10 आहे का, आहे ते तुम्ही काय करा, त्या 1ला प्रिंट करा. काय करा, त्या 1ला प्रिंट करा. आणि त्याच्यानंतर काय करा, इन्क्रीमेंट म्हणजे पुढं किती मी मूव्ह नाही करायचं, ती अपडेटवाली कंडिशन. I = I+1 म्हणजे आधी काय होती 1 होता, आता इन्क्रीमेंट होऊन काय झाला 2. मग परत चेक होतो 2 ≤ 5 आहे का, आहे तर काय करा तुम्ही 2ला प्रिंट करा. असं नंतर 3 नंतर 4 नंतर 5 असे 1 ते 10 पर्यंत सगळे नंबर काय होतील, प्रिंट होतील. 10 पर्यंतच होतील का, कारण आपली लूप ब्रेकिंग कंडिशन काय, I ≤ 10. जर 11 झालं त्याच्यानंतर काय होणार आहे, लूप आपला ब्रेक होणार आहे. तर सेम टू सेम काय आपला व्हाईल लूप हा सेम काय करतोय, फॉर लूप सारखंच काम करतोय, फक्त काय सिंटॅक्समध्ये डिफरन्स आहे. इनिशियलायझेशन कंडिशन देतो आणि नंतर व्हाईल नंतर काय लूप ब्रेकिंग वाली कंडिशन देतो आणि नंतर काय अपडेट म्हणजे की इन्क्रीमेंट कितीने करायचं ती कंडिशन देतो. हा झाला व्हाईल लूपचा सिंटॅक्स. हे तुम्हाला मी सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहे. हा चालतो कसा मी तुम्हाला सांगितलं. सगळ्यात पहिले काय I = 1 पासून स्टार्ट होतो, इथं चेक होतो 1 ≤ 10 आहे का, आहे तर काय करा तुम्ही त्या 1ला प्रिंट करा. 1ला प्रिंट झाल्यानंतर काय करा, इन्क्रीमेंट करा. आय मधली जी व्हॅल्यू आहे करंट व्हॅल्यू त्याला इन्क्रीमेंट करून काय करा तुम्ही वाढवून काय झाले 2. मग इथे चेक होतो 2 ≤ 10 आहे का, आहे तर काय करा त्या 2ला प्रिंट करा. परत इन्क्रीमेंट होतो 3 ≤ 10 आहे का, आहे तर काय करा तुम्ही त्याला इन्क्रीमेंट करा. असं कुठपर्यंत चालणार आहे, 10 पर्यंत आपलं चालणार आहे. या गोष्टी मी तुम्हाला सांगून झाल्या. आता आपल्याला एक टास्क आहे, हा तुम्हाला टास्क आहे कोणता, टेबल प्रिंटिंगचा हा टास्क आहे. तुम्हाला मी ऑलरेडी फॉर लूपनी जसं करून दाखवलं तसंच तुम्हाला तो प्रोग्राम काय करायचा आहे, व्हाईल लूपनी करून दाखवायचा आहे. आलं ना. सेम काय फॅक्टोरियलचा पण प्रोग्राम तुम्हाला काय करायचं आहे, व्हाईल लूपनी करून दाखवायचं आहे. वाटलंच तर मी फॅक्टोरियलचं करून दाखवतो, कारण आपलं हे सर्व लॉजिक बेस्ड गोष्टी क्लिअर झालेल्या आहे. आणि मी तुम्हाला फॅक्टोरियलमध्ये काय सांगितलं होतं, लूप आपला सेम राहणार आहे. युजरकडून मला काय घ्यायचं, युजरकडून जो नंबर येईल, जसं की मला आता काय करायचं आहे 5चं फॅक्टोरियल काउंट करायचं होतं. मी इंट नम = काय करतो मी 5 देतो. मला आता युजरकडून इनपुट नाही घेते, मी डायरेक्टली काय करतो की 5चं फॅक्टोरियल पाहिजे मला. मग काय आपण नंबरला कुठपासून 1 2 3 4 5 1 2 3 4 5 पासून काय करतो, आपण काय करतो त्या नंबरपर्यंत काय करतो मल्टिप्लिकेशन करत चालतो. आणि ते टोटल मल्टिप्लिकेशनच आपलं काय राहतं, फॅक्टोरियल असतं. तर मी इथं काय केलं कुठपर्यंत नमपर्यंत त्याला घेऊन गेलं. आणि नंतर इथं काय केलं मी, इथं आयला इन्क्रीमेंट करायचंच आहे. नंतर मला इथं काय लॉजिक काय माझं की एक व्हॅरिएबल बनवतो मी. कोणत्या नावाचं व्हॅरिएबल बनवतो, इंट फॅक्ट = इनिशियली मी काय सांगितलं होतं 1 का, कारण पूर्ण नंबरला 1 मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडणार आहे का, नाही. या गोष्टी मी आधीच तुम्हाला समजून झालेल्या आहे, तरी मी एकदा परत सांगतोय. फॅक्टमध्ये काय केली 1. नंतर आपलं लॉजिक काय होतं, आपण काय करतो फॅक्टमध्ये जो फायनल रिझल्ट येईल तोच काय राहणार आहे, फॅक्टर राहणार. कारण 1 × 2 2 होईल, 2 × 3 6 झालं, 6 × 4 24 24 × 5 120. आणि 5 झाल्यानंतर त्या नंबरपर्यंत पोहोचल्यानंतर आपल्याला काय करायचं, लूप ब्रेक झाला पाहिजे. लूप ब्रेक झाल्यानंतर फॅक्टमध्ये लास्टला व्हॅल्यू काय राहणार आहे 120. आणि त्या 120ला काय करणार आहे मी प्रिंट करणार आहे. इथं काय करायचं फक्त आपल्याला फॅक्ट = फॅक्ट × आय. काय करायचं फॅक्ट = फॅक्ट × आय. आणि लास्टला काय करायचं, इथं मला त्या फॅक्टोरियलला मला काय करायचं प्रिंट करायचं. इथं काय केलं मी प्रिंट एफ इथं काय केलं मी %d.
काय केलं %d आणि मला कशाला प्रिंट करायचे फॅक्टला प्रिंट करायचं आणि त्या लूपच्या काय केलं मी लूपच्या बाहेर येऊन प्रिंट केलं मी तुम्हाला काय सांगितलं लूप ब्रेक झाल्यानंतर लास्टला जी व्हॅल्यू राहील तेच काय राहणार आहे आपला रिझल्ट राहणार आहे आणि तो रिझल्ट कशामध्ये स्टोअर आहे फॅक्टमध्ये स्टोअर आहे वाटलंच तर इथं मी एक मेसेज देतो फॅक्टोरियल रियल ऑफ गिवन नंबर इज इक्वल टू %d फॅक्टमध्ये जो लास्टला रिझल्ट आहे त्याला काय केलं मी इथं प्रिंट करून दिलं F9 केलं मी F9 केलं तर फॅक्टोरियल ऑफ गिवन नंबर इज इक्वल टू काय 120 माझा येऊन गेला इथं लूप कसा चालतो हे सगळ्यांना माहिती सगळ्यात पहिले काय होतं सगळ्यात पहिले काय होईल हे लॉजिक तुम्हाला मी ऑलरेडी एक्सप्लेन करून झालं आहे आपलं तरी मी एकदा सांगून देतो कारण आपलं सगळ्या कन्सेप्ट एकदा क्लिअर झालं पाहिजे तर सगळ्यात पहिले काय केलं मी की मी बघितलं फॅक्टोरियल म्हणजे काय राहतं 5 फॅक्टोरियल म्हणजे 1 × 2 × 3 × 4 × 5 जोपर्यंत नंबर आहे त्या नंबरपर्यंत आपल्याला काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं मग मी लूपला काय केलं इथून i = 1 पासून स्टार्ट केलं आणि लूपला नेलं कोटपर्यंत त्या नमपर्यंत म्हणजे काय जे नंबर तुम्ही दिलेले हाच नमपर्यंत मी काय केलं लूपला नेलं जो जसं 5 फॅक्टोरियल तर 5 पर्यंत काय आपला लूप चालेल आणि लूप चालल्यानंतर आपल्याला काय करायचं फॅक्टमध्ये इनिशियली एक फॅक्ट नावाचा एक व्हेरिएबल आहे त्याच्यामध्ये इनिशियली काय राहणार आहे 1 आपला असणार आहे 1 असल्यानंतर त्या 1 सोबत काय करतो i ची व्हॅल्यू i मध्ये इनिशियल व्हॅल्यू काय 1 आहे i मध्ये इनिशियल व्हॅल्यू काय 1 आहे त्या 1 ला काय करतो 1 सोबत मल्टिप्लाय करतो आणि पहिला इनिशियली काय येईल फॅक्टमध्ये 1 आपला येईल नंतर इन्क्रीमेंट होऊन i काय होईल 2 होईल 2 झाल्यानंतर काय होईल या 1 सोबत काय होईल हा 2 वाला मल्टिप्लाय होईल नंतर या 2 सोबत काय होईल या 3 वाला मल्टिप्लाय होईल मग काय होईल 6 या 6 सोबत कोण होईल हा 4 वाला मल्टिप्लाय होईल 6 × 4 म्हणजे काय 24 या 24 सोबत कोण होईल 5 24 × 5 काय झाला 120 नंतर इन्क्रीमेंट होऊन काय झालं 6 झाला पण 6 झाल्यानंतर हा लूप 6 < 5 आहे का नाही मग हा लूप ब्रेक झाल्यानंतर फॅक्टमध्ये लास्टला व्हॅल्यू काय होती 120 आणि ती 120 व्हॅल्यू काय केली मी इथे प्रिंट करून टाकली आलं ना तर हा झाला प्रोग्राम ऑलरेडी आपण डिस्कस केलेला फक्त मी काय केलं फॉर लूपच्या जागी व्हाईल लूप इथे वापरलेला आणि एक टास्क दिलेला आहे तुम्हाला तो टास्क करून मला सबमिट करा इंस्टाला मेसेज करा किंवा कमेंट सेक्शनमध्ये जरी प्रोग्राम टाईप करून दाखवला तरी चालेल म्हणजे कॉपी पेस्ट करा लगेच तिथे टाईप नका करू आलं ना तर आता नेक्स्ट जसं व्हाईल लूप आहे ना तसंच एक डू व्हाईल लूप पण असतं हे व्हाईल लूप आणि फॉर लूप ऑलमोस्ट सेम आहे सेम काम करत आहे डू व्हाईल पण काम सेम करते पण थोडासा काय सिंटॅक्समध्ये डिफरन्स आहे सिंटॅक्समध्ये डिफरन्स आहे म्हणजे काय की इथं काय होतं सगळ्यात पहिलं इनिशियलायझेशन हिट i = 1 इनिशियलायझेशन स्टार्ट होतं नंतर काय होतं तो व्हॅल्यू जसं इनिशियलाइज झाल्यानंतर आपलं काय करतो लूप चेकिंग होती प्रत्येक ठिकाणी पण इथं काय होतं माहिती का इथं डायरेक्ट आधी प्रिंट होतं इन्क्रीमेंट होतं आणि मग काय होतं कंडिशन चेक होती म्हणजे काय तुम्हाला बघायचं आहे इथं काय होईल सगळ्यात पहिलं इथं बघा सगळ्यात पहिलं काय होईल i = 1 इनिशियलाइज झाल्यानंतर काय होईल प्रिंट आयला काय करा तुम्ही प्रिंट करा आय मध्ये व्हॅल्यू काय समजा इथं आयला प्रिंट केलं आय मध्ये व्हॅल्यू काय 1 तर सगळ्यात पहिले काय होईल 1 जाऊन आपला प्रिंट होईल 1 जाऊन प्रिंट झाल्यानंतर काय i++ म्हणजे काय i++ म्हणजे i इन्क्रीमेंट होऊन काय होणार आहे 2 < 10 आहे का तो चेक होईल 1 चेक होतोय का आपला 1 चेक नाही होत 1 असला म्हणजे की इनिशियलाइज करायचं प्रिंट करायचं इन्क्रीमेंट करायचं मग कंडिशनला चेक करायचं हा वेगळा आहे दोन्हीपेक्षा तिथं काय होतं इनिशियलायझेशन होतं ब्रेकिंग पॉईंट होता आणि इन्क्रीमेंट होतं पण इथं काय माहिती की इनिशियलायझेशन प्रिंट करायचं ते इन्क्रीमेंट आणि नंतर काय होतं आपलं नंतर आपलं इथं लूप ब्रेकिंग कंडिशन म्हणजे आपलं ॲक्च्युअलमध्ये लूप कुठून चेक करायला स्टार्ट होतो i = 2 पासून लूप स्टार्ट होतो कशामध्ये डू व्हाईल लूप ना की i = 1 पासून आलं तर i = 2 मग इथं 2 प्रिंट होईल मग 2 प्रिंट झाल्यानंतर i परत इन्क्रीमेंट होऊन 3 होईल 3 < 10 आहे का आहे तर तुम्ही 3 ला प्रिंट करा मग परत i इन्क्रीमेंट करून 4 < 10 आहे का 4 ला प्रिंट करा i इन्क्रीमेंट होऊन काय 5 < 10 आहे तर 5 ला प्रिंट करा असं 6 7 8 9 आणि 10 पर्यंत आपले काय होतील सगळे नंबर इथे प्रिंट होतील हा झाला आपला डू व्हाईल लूपचा सिंटॅक्स काय झाला डू व्हाईल लूपचा सिंटॅक्स याला काय करतो आता मी याला इथे स्टार्ट करतो सगळ्यात पहिलं इथं काय करतो Ctrl+X याला मी रिमूव्ह करून देतो व्हाईड आता काय करायचं मला डू व्हाईल लूप लिहायचं डू व्हाईल लूप मी काय सांगितलं होतं पहिल्यांदा काय करतो आपण इनिशियलायझेशन नंतर काय लिहितो मी डू केल्यानंतर काय करतो मी मला जे काम करायचं काय काम करायचं समजा आता हॅलो वर्ल्डला मला 5 वेळेस प्रिंट करायचं तर प्रिंट टेप काय होतं प्रिंट टेप जे काम करायचं ते आधी इथे टाका काय काम करायचं आपल्याला हॅलो वर्ल्ड हा प्रोग्राम मला लिहायचा आहे
काय करायचं, हॅलो वर्ल्ड हा प्रोग्राम मला लिहायचा आहे. नंतर काय करायचं की एक हॅलो नंतर दुसरे हॅलो पण माझा प्रिंट झाला पाहिजे. त्याच्यासाठी मला काय करायचं, इन्क्रीमेंट म्हणजे एकने इन्क्रीमेंट करायचं म्हणून काय लिहिलं मी आय प्लस प्लस. त्याच्यानंतर काय करायचं तुमचं जसं हे संपल तिथे काय करायचं तुम्हाला, व्हाईल तुम्हाला हे काम किती वेळेस करायचं, आय लेस दॅन इक्वल टू काय 10 वेळेस मला काय करायचं, 10 वेळेस काय करायचं मला, हॅलो वर्ल्ड हा प्रिंट झाला पाहिजे. काय झालं पाहिजे, हॅलो वर्ल्ड प्रिंट झाला पाहिजे. F9 केलं मी, F9 केलं तर काय हॅलो वर्ल्ड आपला काय होतं 10 वेळेस प्रिंट होतं. काय होतं, हॅलो वर्ल्ड 10 वेळेस प्रिंट होतं. पण हा लूप चालतो कसा आहे हे समजणं जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि हे समजवलं आहे मी तरी पण एकदा मी सांगून देतो. सगळ्यात पहिले काय होतं, 1 आल्यानंतर तुमचं काय होतं, हॅलो लगेच प्रिंट होतो, ना तो चेक करतो ना इन्क्रीमेंट करतो. चेक डायरेक्टली हॅलो पहिल्यांदा प्रिंट होतो. हा काय विदाऊट चेकिंग, ना लूप चेक करतो तो काय झाला प्रिंट आपला झालेला. नंतर काय होतं, आय इन्क्रीमेंट होतो, आय इन्क्रीमेंट होऊन काय झालं 2 इन्क्रीमेंट झाल्यानंतर इथे चेक होतो. 2 पासून मग चेकिंग सुरुवात होते. कुठून होते, 2 पासून चेक होते. 2 लेस दॅन इक्वल टू 10 आहे का, आहे तर काय करा तुम्ही हॅलोला प्रिंट करा. काय करा, हॅलोला प्रिंट करा. मग लूप चेकिंग कुठून स्टार्ट होते 2. मग आयला हॅलो एकदा दुसऱ्यांदा प्रिंट झाला, तिसऱ्यांदा जाण्यासाठी एक इन्क्रीमेंट करतो. 3 लेस दॅन इक्वल टू 10 आहे का, आहे तर काय करा तुम्ही हॅलो प्रिंट करा. असंच काय होईल 10 टाइम्स काय होईल आपला हॅलो प्रिंट होईल. आणि जेव्हा 11 टाइम्स येईल तेव्हा लूप ब्रेक होऊन जाईल. तेव्हा काय होईल आपलं इथे सर्व स्टॉप इथे होऊन जाईल. आलं ना, ते झालं डू व्हाईलचं सिंटॅक्स आणि त्याचं एक्झाम्पल इथं आपलं झालेलं आहे. हे सगळ्यांना समजलेलं असेल. आलं ना. तर डू व्हाईल झाल्यानंतर आता एक टास्क आहे, सम ऑफ n नॅचरल नंबर जसं की 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 + असं काय n नॅचरल नंबरचं काय पाहिजे मला, सम पाहिजे. जसं आपण काय करतो 1 ते 10 पर्यंत काय करू आता, 1 2 3 4 चला 1 ते 5 पर्यंतचे जे नंबर आहे त्यांची काय करायचे, सम करायचे आपल्याला. सम करायचे तर आपण कसं करतो इन जनरली, 1 + 2 काय किती झालं 3 आणि 3 किती झालं 6 आणि 4 किती झालं 10 आणि 5 किती झालं 15. म्हणजे लास्टला किती आन्सर येतं माझं 15. आणि 15 माझं काय सम ऑफ फर्स्ट 5 n नॅचरल नंबरचं सम आपलं झालेलं आहे. इथून मला कळालं की n नॅचरल नंबर म्हणजे काय 1 पासून स्टार्ट होणार आहे. मग i = 1 पासून मी स्टार्ट करून दिलं. आता मला काय करायचं आहे की एक व्हॅरिएबल घ्यायचं जो काय करेल स्टोअर करेल. आपल्याला माहिती आहे सममध्ये आपण इनिशियली काय स्टोअर करतो 0. आपण मागं जे लॉजिक बघितलं सेम काय करायचं डू व्हाईलने आपल्याला इम्प्लिमेंट करायचं आहे. तर डू व्हाईलने इम्प्लिमेंट करायचं तर कसं होईल, तर इथं काय करायचं आपल्याला, मी या लूपच्या बाहेर काय करतो इंट सम नावाचं एक व्हेरिएबल करतो आणि सममध्ये इनिशियली काय करतो मी 1 आता करून देतो. आणि मला पहिल्या काय पाहिजे 10 नंबरच्या पेक्षा 5 नंबरचं काय पाहिजे सम मला पाहिजे. आणि आपल्याला आधी तर काय प्रिंट काय करायचे काय करायचे मला जी सममध्ये लास्टला जी व्हॅल्यू येईल ना ती माझी काय प्रिंट झाली पाहिजे. म्हणजे मला ते स्टेटमेंट लूपमध्ये लिहिण्याची गरज आहे का नाही, लास्टला जी येईल ते म्हणजे लूप ब्रेक झाल्यानंतर जी व्हॅल्यू सममध्ये येईल ती समच आपलं काय राहणार आहे एंड रिझल्ट राहणार आहे, पहिल्या 5 नंबरचं सम असणार आहे. इथं काय करतो मी सम = सम प्लस आय. काय केलं सम = सम प्लस आय. सममध्ये इनिशियल व्हॅल्यू काय 0 प्लस आयमध्ये इनिशियल व्हॅल्यू काय 1 0 + 1 1 होऊन जाईल. आय इन्क्रीमेंट होईल 2 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का, आहे तर काय करा इथं सम = सम प्लस आय. सममध्ये काय 1 + 2 म्हणजे 3. नंतर काय आय इन्क्रीमेंट होईल 3 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का, आहे तर काय करा तुम्ही ॲड करा 3 + 3 म्हणजे काय झालं 6. परत आय इन्क्रीमेंट होऊन झाला 4 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का, आहे तर काय करा तुम्ही 6 मध्ये ॲड करा 6 + 4 10. नंतर काय झालं आय इन्क्रीमेंट झाला, आय इन्क्रीमेंट होऊन काय झालं 5 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का, तुम्ही काय करा 10 मध्ये ॲड करा 10 + 5 काय झाला आपला 15. मग त्या 15ला तुम्हाला काय करायचं प्रिंट करायचं केव्हा, जेव्हा लूप ब्रेक होईल मग त्या लूपच्या बाहेर येऊन आपल्याला प्रिंट करावं लागेल ना, काय का लूपच्या बाहेर येऊन प्रिंट करावं लागेल. तर प्रिंटएफ इथे काय केलं मी प्रिंटएफ सम ऑफ n नॅचरल नंबर = %d. काय करा %d आणि त्या समला काय करा प्रिंट करा. काय करा समला प्रिंट करा. F9 केलं मी, F9 केलं सम ऑफ 5 नॅचरल नंबरचे किती झालं आपले 15 आपलं प्रिंट झालं. काय झालं 15 इथं प्रिंट झालं. पण तुम्ही म्हणशाल काय की मला आहे ना ट्राय रन करून दाखवा ही काम कसं झालं. सगळ्यात पहिले काय 1 इथं काय 0 आयमध्ये पहिली व्हॅल्यू काय 1 आणि सममध्ये इनिशियल व्हॅल्यू काय 0. या दोघांना काय करायचं ॲड इथं करायचं. सममध्ये इनिशियल व्हॅल्यू काय 0 आहे आणि आयमध्ये इनिशियल व्हॅल्यू काय 1 आहे. 0 + 1 केलं काय आलं 1 माझं आलं. काय केलं सम = सम प्लस आय. सममध्ये इनिशियल व्हॅल्यू काय 0 आयमध्ये इनिशियल व्हॅल्यू काय 1
0 + 1 केलं काय आलं 1 माझं आलं. नंतर आय इन्क्रीमेंट होऊन काय होणार आहे 2. 2 झाल्यानंतर काय करा सममधली इनिशियल व्हॅल्यू काय 1. 1 + 2 केलं काय आलं 3. नंतर आय इन्क्रीमेंट होऊन काय होणार आहे 4. मग आय इन्क्रीमेंट होऊन काय होणार आहे 3 कारण आधी 2 होतं. मग 3 + 3 केलं काय आलं आपलं 6 इथे आलं. या 6 मध्ये काय करा आय इन्क्रीमेंट होऊन काय होणार आहे 4. 6 + 4 काय झालं 10. 10 इन्क्रीमेंट 10 हा झाला सममधली व्हॅल्यू. आय इन्क्रीमेंट होऊन काय होणार आहे 5. 5 फ्रेंड झालं काय झालं 15. आता परत आय इन्क्रीमेंट होईल. आय इन्क्रीमेंट होऊन काय होणार आहे 6. पण 6 ≤ 5 आहे का नाही आहे. तर आपला लूप काय होईल ब्रेक होईल आणि लूपमध्ये लास्ट ब्रेक झाल्यानंतर सममध्ये लास्टला व्हॅल्यू काय आहे 15. ती 15 आपली काय होईल इथं प्रिंट होईल. ते डू व्हाईलनी पण करून दाखवलं तुम्हाला मी. झालं. असे वेगवेगळे प्रोग्राम तुम्ही ट्राय करू शकता. फॅक्टोरियलचा पण प्रोग्राम ट्राय करू शकता. असे पूर्ण प्रोग्राम तुम्ही काय करा ट्राय करा व्हाईल डू व्हाईलच्या लूपने. आलं. तर आपलं इथे काय आपलं इथं व्हाईल डू व्हाईल आणि पॅटर्न प्रिंटिंग या आजच्या लेक्चरमध्ये संपलेलं आहे. आत्तापर्यंत आपण बराचसा पोर्शन इथं कव्हर केलेला आहे. तर इथून पुढं आपल्याला बरेचसे टॉपिक अजून डिस्कस करायचे. सी लँग्वेजला आपल्याला पहिल्यांदा संपवायचे. पण आता जे फर्स्ट इयरचे मुलं आहे ना ते खूप सारे कन्फ्युजन आहे त्यांना की आपण काय केलं पाहिजे, कोणत्या गोष्टी आपण फॉलो केलं पाहिजे. म्हणजे मोस्टली फर्स्ट इयरचे जे मुलं आहे त्यांना हा डाऊट आहे की आपण काय रोडमॅप फॉलो करावा, कुठून सुरुवात करावी. तर तुम्हाला मी सांगतो सगळ्यात पहिले तुम्ही काय करा लॉजिकली तुम्ही चांगले म्हणा. लॉजिकली चांगले कसे बनशाल तुम्ही सी लँग्वेज करा, नंतर CPP करा आणि नंतर मी त्यासोबत CPP विथ DSA शिकवणार आहे. त्याच्यानंतर काय करा एक लँग्वेज 2 लँग्वेज परफेक्ट झाल्यानंतर तुम्ही काय करा CPP विथ DSA करू शकता. किंवा डायरेक्टली तुम्हाला काय करायचे जावावर मूव्ह करायचे किंवा पायथॉनवर मूव्ह करायचे तरी तुम्ही डायरेक्टली पायथॉन किंवा जावावर मूव्ह करू शकता. असं काही गरज नाही की तुम्ही आधी सी लँग्वेजेस केली पाहिजे हो. असं ज्यांना डायरेक्टली जावा किंवा पायथॉन मूव्ह करायचे ते करू शकता. पण माझं असं मत आहे की इनिशियल लेवलला तुम्ही एकदा सी आणि CPPच्या कन्सेप्ट एकदा स्ट्रॉंग करून घ्या. नंतर त्या लँग्वेजमध्ये DSA करा किंवा जावामध्ये DSA करा किंवा पायथॉनमध्ये DSA करा. चालेल ना. तुम्ही आता काय करायचं सगळ्यात जास्त फर्स्ट इयरच्या मुलांनी कोणती पण एक प्रोग्रामिंग लँग्वेज मास्टर करायची आणि त्या लँग्वेजमध्ये परफेक्ट बनायचं आपल्याला आणि त्याच लँग्वेजमध्ये काय करायचं DSA करण्याचं ट्राय करायचं. आलं ना. तर आजच्या दिवस एवढंच. बाकीचं बघू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.